खूप सारे असे स्वागत करते. तर रेसिपीला लेटच होते, पण चला ट्राय करूया. तर मी इथे गोड पुरी आणि तिखट पुरी उपवासाची बनवली आहे, ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि छान अशी उपवासाची चटणी त्याबरोबर बनवलेली आहे, ती पण नक्की ट्राय करा. चला तर कशी बनवली ते पाहूया आपण. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपण मी दाण्याचा कूट करून घेतला होता बाजू साईडला. आणि आता थोडंसं खोबरं घेणार आहे इथे, आणि जो दाण्याचा कूट केला होता तो टाकायचा आहे. आणि त्यामध्ये आपली जी उपवासाला चालते ना, तीच फक्त मी इथे मिरची वापरली पहा, आणि चवीनुसार मीठ. तुमच्याकडे लाल काश्मीरी मिरची पावडर असेल ती वापरा, म्हणजे कलर आणि रंग खूप छान येतो. तर अशा पद्धतीने आपली उपवासाची चटणी तयार झाली. तर साधारणतः मी इथे 2 ते 3 रताळं घेतली पहा, उकडून घ्यायचेत आणि त्याची सालं काढून घ्यायचे आणि छान असे किसून घ्यायचे आपल्याला पूर्ण. तर मी रताळ्याची इथे आपल्याला गोड पुरी बनवणार आहे. तर अशा पद्धतीने छोट्या किसणीनेच आपल्याला किसून घ्यायचे. साधारणतः 2 वाट्या रताळाचा किस झाला असेल तर 1 वाटी इथे गूळ वापरायचं आहे, कारण रताळ्याला गोडपणा असतोच, त्यामुळे गूळ मी इथे 1 वाटी वापरला आहे. आणि किंचितचं गुळाचा पदार्थ आहे, किंचितचं मीठ वापरलं आहे, मिठाची चव छान येते. आणि इथे वापरायचं आहे भगरीचं आणि तांदळाचं पीठ. तर भगरीचं आणि साबुदाण्याचं पीठ. तर भगर आणि साबुदाणा हे अर्ध्या अर्ध्या प्रमाणात घेऊन याचं पीठ बनवायचं, आणि नंतरून इथे आपल्याला वापरायचं आहे. आणि थोडं थोडं करून आहे ना, अगदी कोमट पाणी करायचं. पाण्याचं शक्यतो पाण्याचं लागतच नाही, पण अगदी थोडं 2-3 चम्मच इथे मी पाणी वापरले. नाही गरज पडली तर नाही वापरलं तरी चालेल. तर ते आपण पीठ साईडला ठेवून देऊया. आणि इथे मी मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतले, ते तिखट पुरीसाठी. तर अशा पद्धतीने तेही आपल्याला छान असे किसूनच घ्यायचे, मॅश करून घ्यायचे नाही, किसून घेतलं की एकसारखे होतात. तर इथे मी आता चवीनुसार मीठ आणि फक्त लाल मिरची आपली हिरवी मिरची थोडी जाडसर खलबत्त्यात कुटून घेतली आहे. तर आणि इथेही मी तेच पीठ वापरणार आहे, जे की आपण गोडपुरीला वापरले. अर्ध्या प्रमाणात साबुदाणा आणि अर्ध्या प्रमाणात भगर असं प्रमाण घेऊन छान असं भाजून मिक्सरलाच वाटून घ्यायचं, आणि त्याचं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे. तर तेही पीठ तयार झाले, तर आपण लगेच आता पुऱ्या बनवायला घेऊया. तर तिखट पुऱ्या अगदी इझिली होतात. तर अशा पद्धतीने काय होतं, भगर आहे तर काठीला असं चिरतं, त्यामुळे काय करायचं ना, अशी मोठी पुरी लाटायची, आणि डब्याचं झाकण किंवा वाटी असेल त्या साहाय्याने आपल्याला हे आल्यात असं कट करून घ्यायचे. तिखट पुऱ्या मी सगळ्या बनवून साईडला ठेवल्या आहेत. साधारणतः 4-5च बनवून घेतल्या होत्या अगोदर. आणि आता गोडपुऱ्याही अशाच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायच्यात. गोडपुऱ्या जरा थोडंसं घट्टच ठेवायचं, म्हणजे काय होतं ना, आपली पुरी खूप छान अशी कुरकुरीत अशी होते आणि खूप टेस्ट छान लागते. तर तुम्ही अदरवेज बनवत असाल ना, तर यामध्ये तुम्ही जायफळ, विलायची पावडर वगैरे घालू शकता. खूप छान अप्रतिम अशी गोडपुरी लागते. आता आमच्या इकडे खात नाहीत म्हणून मी यामध्ये काहीही टाकलेलं नाही, फक्त गूळ वापरला आहे आणि किंचितचं मीठ वापरलं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने थोड्याशा गोड पुऱ्या ह्या जाडच ठेवायच्या, म्हणजे खूप छान अशा होतात त्या. तर अशा दोन्ही पद्धतीच्या पुऱ्या मी बनवून तयार ठेवलेल्या आहेत. ह्या साधारणतः 5-7 बनवल्या, आणि त्याही 4-5 जास्त बनवून ठेवायच्या नाही, मग जास्त बनवल्या तर तेल खूप खातात. अशा पद्धतीने 4-5 बनवून आपल्या छान अशा तळून घ्यायच्या. तेल अगदी मध्यम आचेवर ह्या तळायच्या आहेत. खूप छान अशा टम्म अशा दोन्ही पुऱ्या फुगतात, आणि लागायला टेस्ट खूप छान अशी लागते. जरूर ट्राय करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि व्हिडिओला लाईक शेअरही करा, छान छान कमेंटही करा. तर अशा पद्धतीने मंद आचेवर छान अशा आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. जास्त वेळा आलटपलट ह्या करायची नाही, 1 ते 2 वेळा आलटून पलटून आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर हे पहा, किती छान अशी आपली तिखट पुरी ही छान मस्त अशी तळून तयार झालेली आहे. अगदीच याला लाल कलर येत नाही, कारण इथे फक्त आपण बटाटा वापरला आहे आणि हिरवी मिरची वापरली, त्यामुळे ही पुरी अशीच दिसते. तर या पद्धतीनेच आपल्याला पुरी फुलली की समजून जायचं. अगदी 2 वेळा खाली आलटपलट करून तळून घ्यायची. आता ही गोड पुरी आहे, त्यामुळे याला छान असं सोनेरी कलर येऊपर्यंत, मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं.
खूप छान अशा आरामशीर या गोड पुऱ्या 4 दिवस म्हटलं तरी टिकतात, कारण टेस्ट खूप छान लागते. अशा तऱ्हेने आपल्या दोन्ही पुऱ्या आणि चटणी बनवून तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.